नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. महाड तालुक्यातील बारसगाव ग्रामपंचायतीतील नागरिकांनी जलजीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचार विरोधात महाड पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन केलंय. काम अपूर्ण राहिल्याने आणि निधीचा अपव्यय झाल्याच्या आरोपांमुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. आमच्या हक्काचं पाणी कुठं? भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. जलजीवन मिशनसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला असतानाही गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळत नाहीये. पाईपलाईन अपूर्ण आहे, पाणी टाक्या बंद आहे आणि ठेकेदाराने काम अर्धवट सोडले. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन केलंय. ग्रामस्थांच्या मते ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि ठेकेदार यांच्यातील मिलीभगतीमुळे भ्रष्टाचार झालाय. संपूर्ण निधीचा अपव्यय झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. जलजीवन मिशनसाठी कोट्यावधींचा निधी आला पण पाणी नाही, हा सरळ भ्रष्टाचार आहे. प्रशासन आणि ठेकेदार यांच्यावर तातडीने कारवाई करा असा पवित्रा हाती घेतलाय. बारसगाव ग्रामस्थांनी प्रशासनाला जाग आणण्यासाठी पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलनाचा मार्ग अवलंबलाय. आता प्रशासन दोषींवर कारवाई करणार की आंदोलन आणखी तीव्र होणार यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. म्हणजे नेमकं तुम्ही करताय काय? या आम्हाला रस्त्यात बसायची वेळ तुमच्यामुळे आले. तुम्हाला माहित नव्हतं का आम्ही येणार आहे? तुम्ही अजून आमची व्यवस्था करत नाही. रस्त्यावर बसून आमच्याशी बोलताय तुम्ही. अजून आमची व्यवस्था आहे का बसण्याची? काय गांभीर्य आहे तुम्हाला ग्रामस्थांचं? कुठल्या हिशोबात तुम्ही उत्तर देताय? लांब आहे. आम्ही उत्तर नाही. 2 वर्षापूर्वी आमच्या ग्रामपंचायतमध्ये जलजीवन योजना अंतर्गत पाणी पुरवठ्याचं 1 कोटीचं काम मंजूर होऊन काम सुरू झालेलं आहे. 1.5 वर्ष आली काम बंद आहे. केलेलं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे. HDP लाईन जी आहे ती पूर्णपणे जमिनीवर मोकळी सोडून कॉन्ट्रॅक्टर निघून गेलेला आहे. प्रशासनाने त्याचं बिल काढलेलं आहे. बिल काढताना कोणत्याही ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता, आमच्या सरपंच उपसरपंच यांना विश्वासात न घेता बिल काढलेलं आहे. आज 2 वर्ष आम्ही त्या लाईनला वाचवण्यासाठी, वणव्यापासून वाचवण्यासाठी झगडत आहोत. परवा 4 तास ग्रामस्थांनी वणव्यामध्ये लाईन वाचवली आणि 10 दिवसापूर्वी आम्ही प्रशासनाला पत्र दिलेलं आहे की अशा संदर्भात आम्ही 7 मार्च रोजी पंचायत समितीमध्ये आंदोलन करणार आहोत. आणि गेल्या 2 वर्षापासून आमची जलजीवन मिशन योजना चालू आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे आमचं. आम्ही वारंवार इथे हे करूनसुद्धा आपल्या जलपुरवठा खात्याला वारंवार निवेदन देऊनसुद्धा कुठल्याही प्रकारचं त्यावर काही झालेलं नाही. म्हणून आम्ही गेल्या 27 तारखेला लेखी अर्ज दिले, त्याची ओशी आमच्याकडे आहे. पण 10 दिवस झाले. 10 दिवसात यांनी कुठलंही त्याच्यावर ॲक्शन घेतलं. अधिकारी जे मेन इंजिनियर आहेत ते नाही तिथं. त्यांच्या हाताखालचे लोक आहेत. त्यांना काही गोष्टी विचारल्या, परंतु त्यांना ज्या पद्धतीनं आमच्या ग्रामस्थांना उत्तर द्यायला पाहिजे होतं तसं त्यांनी उत्तर दिलेलं नाही. आणि खरोखर आमचे भरपूर लोक कंटाळलेत. जवळजवळ 2 वर्ष झाले. आता सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे 3 एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी नितेश लोखंडे, रायगड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.